हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी मानसी तर घेऊन आली अजून एक न्यू व्लॉग तुमच्यासाठी. तर आज मी ना साडी घातली होती आणि त्याच्यासाठी मग मी जो पण मिरर येत होता ना समोर कॅमेरा ओपन करत होते. तर भारी वाटत होतं मला आणि मी ना फ्लॉन्ट करत होते या तिघांसमोर. म्हणजे ही अद्विका, हा वंश आणि हा माझा सोहम त्यांच्यासमोर. ॲक्च्युली मला पूजा मांडायची होती आणि मग मी चेक केलं की ना मी ती पानं असतात ना आपण कलशाला लावतो, तर मग मी ती विसरली होती. आणि मग माझी फ्रेंड सोनल ती मार्केटमध्येच गेलेली पूजेचं सामान आणायला, तर मग मी तिला सांगितलं घेऊन यायला आणि मग मी आलते तेच घ्यायला. तर मला एक चिल्ला पार्टी भेटली रस्त्यातच, म्हणजे खेळत होते ते संध्याकाळी आणि मग घेतली. मी बघते तर हिने एकदम सुपर फास्ट ट्रेन हिची पूजा पण मांडून झाली होती. आणि मग त्याच्यानंतर तिने मला हळदी कुंकू वगैरे दिलं आणि मग आम्ही खाली आलो. तर माधुरी रॅकेट खेळत होती, तर ना ते बघून मला पण खूप खेळ वाटत होतं. बट मी साडी घातली होती ना त्याच्यामुळं ना मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत खेळायला. पण मग तिने थोडं इन्सिस्ट केलं आणि मग मी बोलली ठीक आहे. मग खेळले मी थोडं 5-10 मिनिटं. मला अजून खेळायचं होतं बट ना ओमकारचा फोन आला, कुठे किती वेळची गेली आहे खाली, कारण ना त्याला भूक लागलेली आणि तो ऑफिसवरून येऊन झोपला होता. मग तेव्हा मी गेलती खाली. मग नंतर मग वरती आले मी आणि त्याला चहा वगैरे बनवून दिला मी संध्याकाळी. मग त्याच्यानंतर पूजा वगैरे मांडली मी आणि मी बुक वगैरे वाचलं सगळं पुस्तक पूजा करून. आणि मग त्याच्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता, तर मी तुम्हाला ना आज कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर ना मी क्विक रेसिपी सांगते त्याची कोथिंबीर वडीची. तर पहिलं आहे ना तुम्हाला कोथिंबीर स्वच्छ वॉश करून कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मिक्सरला मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं आहे ना ते वाटून घेतलंय आणि मग ते टाकलंय मी. आणि वरून आहे ना मी पांढरे तीळ असतात ना आपले ते टाकले आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा, म्हणजे टेस्टला भारी लागतं जरा ते, म्हणजे मी असं करते. आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं, आपण बेसन पीठ टाकतो ना त्याच्याबरोबर. आणि मग ते मस्त मिक्स करून घेतलं. आणि मी काय करते डायरेक्टली आपलं स्टीमर आहे ना, तर स्टीमरला जे ढोकाचं आपलं भांडं असतं ना मी त्याच्यातच लावते स्टीम करायला. मग पाहिजे तसं आपण स्क्वेअरमध्ये कट करून घेतो. तर मग मी तसं कट वगैरे करून घेतलं आणि मग मस्तपैकी मी तळून घेतलं कोथिंबीर वड्या. तर कशा वाटली तुम्हाला रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपीचा व्लॉग वेगळा बनवायला ना मला अजून जमत नाही शूट करायला, म्हणजे मी शिकते अजून, माझं लर्निंग फेज चालू आहे. तरी मी करेल हळूहळू इम्प्रूव्ह आणि मी शॉर्ट्समध्ये रेसिपी टाकायचं ट्राय करेल नक्की. तर मग इथे मी मेथीची भाजी बनवलेली आणि त्याच्यानंतर मग मी वरणाला फोडणी वगैरे दिली होती आणि वरणाला फोडणी वगैरे दिली मी. आणि मग माझा स्वयंपाक रेडी झाला आणि मी शिरा पण बनवला होता, पण मग ना मला उशीर झालेला आणि मग शूट करायचं झालं ना मग वेळ लागतो, म्हणजे कॅमेरा सेट करा सगळं. मग इथे मी असा पैकी नैवेद्य वगैरे दाखवला, मी आरती केली आणि मग उपवास सोडायला घेतला. लिओ बघा कसं बघतं, त्याला प्लेट दिसली ना की म्हणजे झाला चालू. तर अशा प्रकारे मी उपवास वगैरे सोडला आणि त्याच्यानंतर आम्ही लिओला घेऊन गेलेलो खाली फिरायला थोडं वॉकला जेवल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर हा नेक्स्ट डेचा शूट केलेलं मी. सो बघा त्याच्या मम्मीला पूजा उचलायची होती आणि हा फुल टिक्का वगैरे लावून बसला होता माहिती. सकाळ सकाळ उठून माधुरी स्कूलला गेली होती आणि मग त्याच्यानंतर मम्मी गेली होती, तर मग हा चॉकलेट खात होता आणि मग ते उरलेलं चॉकलेट मला देत होता तो. मग दुपारी आम्ही मोटू पतलू बघितलं, लंच केलं सोबत. आणि मग लिओला मी लॉक केलं होतं ना हा आलेला म्हणून. मग त्याच्यानंतर मग लिओ आला, त्याने थोडी मस्ती केली, लाड केले त्याचे. मग बस आजपुरते एवढंच. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा मला. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, हॅव अ गुड डे.